नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबीकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षातील निधी वितरण करण्याबाबत महत्त्वाचा GR 10 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षातील निधी वितरणाबाबत हा महत्त्वाचा असा GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही GR पाहू शकता, तुमच्या समोर GR आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षातील निधी वितरण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय तुम्ही पाहू शकता। सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील राज्यातील एकूण 25,000 अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व तसेच अंगणवाडी मदतनीस यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम करण्यात या ठिकाणी राबवण्यात येत आहे। सदर कार्यक्रमाची देयके अदा करण्याकरिता खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 2 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष आणि उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 3 येथे नमूद अर्थसंकल्पित या अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक 5 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 707.00 लाख म्हणजे अक्षरी रुपये 7,07,00,000 फक्त एवढा निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना या ठिकाणी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजनेचे नाव लेखाशीर्ष उद्दिष्ट संगणक सांकेतांक अर्थसंकल्पीय तरतूद 2024-25 आणि यापूर्वी वितरित निधी ही सर्व जी रक्कम आहे ती रुपये लाखात आहे। आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी बघा 22-36 पोषण आहार 196 जिल्हा परिषदांना सहाय्य 0006 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 अन्वये जिल्हा परिषदांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेसाठी आस्थापना अनुदाने स्थानिक क्षेत्र अतिरिक्त राज्याचा जो हिस्सा आहे तो 100%, 22-36 21-73 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर बघा अर्थसंकल्पीय तरतूद आहे 2024-25 या योजनेचा या लेखाशीर्ष उद्दिष्ट संगणक सांकेतांकाचा 4875.29 मी अगोदरच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे ही जी रक्कम आहे ही सर्व रक्कम रुपये लाखात आहे। बघा, यापूर्वी वितरित निधी आहे 2187.50 आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो निधी आहे तो 707.00 म्हणजे 7,07,00,000 एवढा आहे। बघा, एकूण अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता 7,07,00,000 एवढा निधी आयुक्त महिला व बालविकास पुणे यांना वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत असलेला हा महत्त्वाचा GR आहे। आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी या ठिकाणी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी। तिसरा आहे शासन निर्णय। सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 294/1472 दिनांक 25/9/2024 तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 285 व्यय 6 दिनांक 9/10/2024 या अन्वये दिलेल्या या सहमतीनुसार निर्गमित या ठिकाणी करण्यात येत आहे। चौथा जे शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता।
हा आदेश जो आहे तो डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी साक्षांकित करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने बघा विराट ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन अशा पद्धतीने प्रत देखील तुम्ही पाहू शकता। माननीय महालेखापाल तसेच लेखा व अनुदेयता लेखा परीक्षा महाराष्ट्र 1/2 मुंबई नागपूर आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आयुक्त महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य पुणे महात्मा गांधी प्रशासन व प्रशिक्षण संस्था पुणे अधिदान व लेखा अधिकारी मुंबई जिल्हा कोषागार अधिकारी पुणे कक्ष अधिकारी नियोजन विभाग का 1472 वित्त विभाग व्यय 6 अर्थ 7 मंत्रालय मुंबई कक्ष अधिकारी का 4 महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई निवड नसती का 6 बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत सर्वसाधारण वर्षांकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षातील निधी वितरण करण्याबाबत दिनांक 10 डिसेंबर 2024 चा हा महत्त्वपूर्ण असा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या YouTube चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।